नमस्कार. 2-3 दिवसांपासून चर्चेत असणारे माणिकराव कोकाटे परत एकदा त्यांच्या विधानांमुळे परत आज चर्चेत आले. त्यांचं तरी काय चुकलं? ते खरंच बोलले ना. त्यांच्या म्हणण्यानुसार 1 रुपयात पीक विमा, ते आधी म्हटले होते की शेतकरी हा भिकारी आहे. ओके, 1 रुपयात पीक विमा मागतो, 1 रुपयाने हजारो रुपये शासनाकडनं घेतो. पण आता शासनाला 1 रुपयाने पीक विमा घेता आणि 1 रुपयेसुद्धा शेतकऱ्यांना देत नाही. मग भिकारी कोण? तर भिकारी शासन आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. पहिल्यांदा ते खरं बोलले आणि चांगलं बोलले, शेतकऱ्यांच्या बाजूने ते बोलले. पण याच्यावर आता नाराजी व्यक्त करत त्यांच्याकडनं जो काही रमीचा डाव मांडला गेला, त्या रमीच्या डावाचं तर विश्लेषण होणारच आहे, त्याच्यावर तर चौकशी होणारच आहे. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की जर असं बोलले असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. ओके, आता त्यांचा राजीनामा घेणार कधी? ज्या पद्धतीने माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंसाठी राजीनामा सत्र जवळपास 2 ते 3 महिने चाललं होतं, तसंच आता यांचं देखील चालणार की काय, याच्यातनं हे स्पष्ट होतं. पण अक्षरशः जे बोलले ते खरं बोलले की शासन भिकारी आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.